आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव आलं की आपसूक दुसरं नाव येतं ते म्हणजे आमदार सदाभाऊ खोत यांचं. सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत कारण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यात गोपीचंद पडळकर यांनी जी टीका केली जयंत पाटील यांच्यावरती, ज्या पद्धतीची भाषा वापरली त्यावरून संपूर्ण राज्यभर गदारोळ उडालेला आहे. गोपीचंद पडळकर आपले मित्र आहेत, त्यांनी जी काही भाषा वापरली, जी काही टीका केली त्याकडे पहिल्यांदा तुम्ही कसं पाहताय ते सांगा. बहुजन समाजातला एक आक्रमक आणि 18 पगड जातीला न्याय देणारा, पुढे घेऊन जाणारं एक नव नेतृत्व म्हणून खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकरजी या राज्यामध्ये पुढे आलेलं आहे. ते एक विस्थापितांचं नेतृत्व आहे, गावगाड्यातलं नेतृत्व आहे. परंतु त्यांच्याकडून उद्खिन्न भावनेतून ज्या पद्धतीनं जो उल्लेख झाला आदरणीय राजाराम बापूंच्या बाबतीमध्ये, तो मला वाटतं व्हायला नाही पाहिजे या मताचा मी आहे. कारण ही जी काही जुन्या पठडीतले राजकारणातले जे लोक आहेत, मग तिथं वसंतदादा पाटील असतील, सुधाकर नाईक असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, अलीकडच्या काळात मध्ये नाव घ्यायचं झालं तर पतंगराव कदम असतील, अगदी या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर गुलाबराव पाटलांच्या पासून प्रकाश बापूंच्या पर्यंत असेल. ही माणसं राजकारणामध्ये एक साचेबद्धपणानं म्हणा किंवा चाकुरीबद्धपणानं खऱ्या अर्थानं जीवन जगलेले आहेत आणि त्यांच्याविषयी सगळ्यांच्या मनामध्ये निश्चितपणानं आदर आहे. परंतु गोपीचंद पडळकर यांच्या तोंडातून हे वाक्य नेमकं का गेलं, त्यांची एवढी उद्विग्नता का वाढली, याच्याही थोडंसं मुळाशी जाणं आणि याचा विचार सगळ्याच राजकीय लोकांनी सुद्धा करणं आता गरजेचं आहे. खरं तर आपण बघतोय की अलीकडच्या काळामध्ये सर्वच पक्षातील नेत्यांची एक वाचाळवीरता खूप वाढलेली आहे. म्हणजे अगदी आक्षेपार्ह बोलायचं आणि नेत्याच्या मर्जीत जाऊन बसायचं, अशा पद्धतीची एक संस्कृती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झाली सगळ्याच पक्षांमध्ये. नाही, काय आहे की एक आपल्या लक्षात येईल की अलीकडच्या काळामध्ये कोणत्या विषय आपण हातात घेतल्यानंतर लवकर लोकांच्या समोर जाऊ, त्याला TRP कोणत्या विषयाला लगेच मिळेल, या पद्धतीचे सगळे आराखडे राजकारणामध्ये तयार व्हायला लागले. आणि यातून एक आपल्या लक्षात येईल की अलीकडच्या काळामध्ये, कारण मी 35 वर्ष चळवळीमध्ये काम केलं, अनेक दिग्गज माणसं मी माझ्या आयुष्यामध्ये बघितली. मी जॉर्ज फर्नांडिसची सभा बघितली, मधु दंडवत यांची सभा बघितली, VP सिंगची सभा जवळनं बघितली, शरद जोशींच्या तर आम्ही बरोबर होतो. त्यांनी एवढी दिग्गज माणसं अनेक वेळा व्यासपीठ वाढलेली होती. बापसाहेब काळदाते आम्ही बघितले. अगदी आमच्या जिल्ह्याचं घेतलं तर अण्णासाहेब डांग्यांच्यापर्यंत आम्ही नेतृत्व बघितली. आणखी तुम्हाला सांगायचं झालं तर नाग गोऱ्यांचं सुद्धा मला ऐकण्याची संधी मिळाली. आणि या चळवळीमध्ये तर अनेक ND पाटलापासून अनेक मोठी माणसं मी बघितली की त्याला काहीतरी समाजाच्या प्रश्नावर घुसळण व्हायची. पण अलीकडच्या काळामध्ये समाजाचे प्रश्न हे खऱ्या अर्थानं बाजूला पडायला लागलेले आहेत, त्याच्यावर काही घुसळण होत नाही. आणि मग एक समाज सुद्धा आज जर बघितलं तर दिशाहीन आहे. की एक गाणं आहे की सांगा आता बरं कोणता झेंडा घेऊ हाती, अशी परिस्थिती आज खऱ्या अर्थानं समाज मनाची झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. एक गोष्ट विजयरावजी आपल्याला जाणून घ्यावी लागेल की माझे सहकारी गोपीचंद पडळकर आहे का आहे, आणि त्याच्या मागचं कारणही आहे, कारण त्याची लढाई हे प्रस्थापिताच्या विरोधातली आहे आणि विस्थापिताला बरोबर घेऊन जाण्याची त्याची लढाई आहे. परंतु त्याच्यावरती जे आघात झाले ते प्रचंड झाले, त्यातनं मीही गेलेलो आहे. कारण ज्यावेळी विस्थापितातलं नेतृत्व किंवा विस्थापितातलं एखादं
पोरग ज्यावेळी एखाद्या व्यवस्थेला धक्का मारतं त्यावेळी ती व्यवस्था एकवटलेली असते, एकसंघपणानं त्याला विरोध करत असते. आणि ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. साखर कारखान्यामध्ये कोण आहेत, तिथले असणारे चेअरमन कोण आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती कोण चेअरमन आहेत, त्यांचे नावं काय आहेत, त्यांची आडनावं काय आहेत, दूध संघ आहेत त्याचे चेअरमन कोण आहेत, हे दूध संघ कुणाच्या ताब्यात आहेत, खाजगी साखर कारखाने सहकारामध्ये बंद पाडून कुणी घेतलेली आहेत, त्यांची नावं काय, त्यांचं घराणे कोण कोण घराणे ती आहेत या राज्यामध्ये. जिल्हा परिषदचा अध्यक्ष जर करायचा झाला ओपन असला तर तो कुणाच्या घराण्यातला होतो, पंचायत समितीचं ओपनचं आरक्षण पडलं तर तो कुणाच्या घराण्यातला सभापती होतो. हे सगळं बघितलं. आमदार कोण झालं होतं, मंत्री कोण होतात, पूर्वीची मंत्र्यांची जर यादी काढली तर त्याच्यावर वर्चस्व कोणाचं, मुख्यमंत्री पदावर कोण माणसं गेली त्याच्यावर वर्चस्व कोणाचं आहे. कधी गुरवाचा, लव्हाराचा, सुताराचा, कुंभाराचा, धनगराचा पोरगा या राज्याचा मुख्यमंत्री नाही झाला. त्याला करावं म्हणून कुणाला नाही वाटलं. मातंगाचा नाही झाला, बौद्ध समाजाचा माणूस मुख्यमंत्री नाही झाला, चर्मकार समाजाचा माणूस मुख्यमंत्री नाही झाला. कारण हे सुद्धा आपल्याला शोधावं लागेल सगळं. या समाजाची माणसं महत्वाच्या पदावरती नाही गेली. मग ठीक आहे, काँग्रेसच्या काळामध्ये सुधाकरराव नाईक असतील, नाही हे आर अंतुले असतील, हे फार बोटावर मोजणारी एवढी नावं आहेत. आणि म्हणून एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की विस्थापितांचा आवाज हिने दाबला, तो आता उपळून यायला लागला. याचा तरी प्रस्थापितांनी थोडा या प्रश्नाच्या अनुषंगानं मला वाटतं विचार करायला पाहिजे. खरं तर गोपीचंद यांनी जी टीका केली त्याच्यानंतर फडणवीस यांनी देखील फोन करून एक सल्ला दिला की अशा पद्धतीचं राजकारणामध्ये चालत नाही, तुम्हाला खूप पुढं मोठं राजकारण करायचं आहे, नेतृत्व तयार करायचं आहे. याकडे तुम्ही कसं? नाही, देवाभाऊनी जो त्यांना सल्ला दिला तो योग्य आहे. मी त्यांना नेहमी म्हणत असतो की गोपीचंद आप लंबे रेस का घोडा आहे. राजकारणामध्ये उत्खिंत आणून चालत नाही. काही गोष्टी पोटामध्ये निश्चितपणानं घालाव्या लागतात. त्यांच्यावर अन्याय झाला का झाला, त्याच्यावर गाड्या घालण्याचा, ट्रक अंगावर घालण्याचा उद्योग केलेला आहे, खोट्या केसेस प्रचंड प्रमाणामध्ये घालण्याचा उद्योग केलेला आहे. सातत्यानं अरे ही ज्येष्ठ मंडळी आहे सगळी, त्याला मंगळसूत्र चोर म्हणतात. अरे तो काय डाका घालणाऱ्याच्या घरात जन्माला आला, त्याचा व्यवसाय डाका घालण्याचा होता. लाज वाटली पाहिजे ना राज्यकर्त्यांना सुद्धा, जे बोलत आहे त्यांना. अरे काय तुमच्या तोंडाला लकवा भरलाय का असं बोलता तुम्ही? गावगाड्यामध्ये लग्नामध्ये झालेली भांडणं, त्या भांडणाचं रूपांतर पोलीस स्टेशनला लोक गेले आणि मग खोट्या किशी गावगाड्यात, आम्ही लहानाचं मोठं गावगाड्यातनं झालो. अनेक वेळा एकमेक पार्टी वेगवेगळ्या खोट्या किशी घालते. माझ्या गाड्यातली चैन गेली, माझी अंगठी गेली, माझं मनी मंगळसूत्र गेलं, माझा शर्ट फाडलाय, माझं ब्लाऊज फाडलं. अरे ह्यातनंच वर आलो ना आम्ही सगळे. आणि तसा जर कुणी केस घातली असेल लग्नातल्या भांडणात तर तुम्ही एवढे मोठे राजकारणात धेंडे झाला आणि तो मंगळसूत्र. अरे काय तुमच्या तोंडाला काय लकवा झाला का, लूज भरली असलं बोलता? त्याचं कारण आहे, कारण तो विस्थापितातला आहे, तो गावगाड्यातला आहे, ह्यांना चालत नाही. मग कुठंतरी यांनी सुद्धा ताळतंत्र बाळगावा. यांचं वाडं पडायला लागल्यावर गावगाड्यावर येऊ नका हाणामाऱ्या करायला. असंही म्हटलं जातं की जयंत पाटील हे भाजपमध्ये येत नाही आहेत म्हणून त्यांना एक प्रकारे त्रास देण्याचं चालू झालं, असं एक संजय राऊतांनी टीका केली. काय खरं वाटतं यामध्ये? बघा, कुणी कुठल्या पक्षात जावावं हाच याचा त्याचा प्रश्न आहे. मी असं कुणाला म्हणणार नाही तू इकडं का गेला आणि तिकडं का गेला, त्याचा प्रश्न आहे. प्रत्येक जण राजकारणामध्ये काहीतरी त्याचं ध्येय घेऊन आलेला असतो आणि त्या पद्धतीनं ते राजकारण करत आहे. आम्ही राजकारणामध्ये आलो ते गावगाड्याच्या प्रश्नासाठी आलो, शेतकरी शेतमजुराच्या, बारा बुलतेदाराच्या प्रश्नासाठी आलो. त्यांना न्याय मिळावा हे आमचं ध्येय आहे, प्रत्येकाचं ध्येय. तुम्ही भाजपचे सहयोगी आहात, तुम्हाला वाटते का की भाजप अशा पद्धतीनं त्रास देऊन आपल्या पक्षात घेते?
भारतीय जनता पक्षाला मी जवळून पाहिला. हा पक्ष खरं सांगतो तुम्हाला, हा बहुजनांचा पक्ष आहे, बाराबुलतेदारांचा पक्ष आहे. या पक्षामध्ये साळी, माळी, तेली, कुणबी, वंजारी, धनगर, माझ्यासारखे गरीब, वंचित मराठे, विस्थापित मराठे, की जे प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधात लढतात, अशा सगळ्या माणसांना राजकारणामध्ये संधी कुणी दिली असेल तर ती भारतीय जनता पक्षानं दिलेली आहे. भारतीय जनता पक्ष एवढी संधी कुणीही दिलेली नाही, हे त्रिवार सत्य आहे. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज जे काय आघाडोम उसळलाय, असुरक्षितता वाटते. माझ्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्याला सुद्धा मनामध्ये प्रचंड भीती आहे. आजच्या या सगळ्या महाराष्ट्रात जे काही घुसळण चाललंय त्याची चिंता लागून राहते. पण हे जातीपातीचं बियाणं ह्या महाराष्ट्रामध्ये कुणी पेरलं, त्या बियाणाचं संशोधन कुणी लावलं, ते बियाणाचा निर्माता कोण, याचा शोध घेतला तर ते बोर्ड शरद पवारकडे जाते. ते शास्त्रज्ञ आहेत, जातीपातीच्या बियाणाचा शोध लावणार. तो पेटंट त्यांना जातोया आणि त्याची फळं आज आमची सगळी गावगाड्यातली तरुण पिढी भोगायला लागली. जे गुन्ह्या गोविंदानं आम्ही राहत होतो हे सगळे आज भोगायला लागलेले आहेत. त्याने खऱ्या अर्थानं समाजामध्ये ध्रुवीकरण केलं. ते करायला नाही पाहिजे होतं. जाती जातीतला एक एक नेता निर्माण झाला. मग त्या जातीला कळायला लागलं की हा माझा नेता आहे, हा माझ्या जातीचा नेता आहे. नाही, पूर्वी खरंच आम्ही चळवळीत आलो किंवा ज्यावेळी मी 82-83 राजकारण भेटलं आम्हाला माहीत नव्हतं. पण हळूहळू जातीचे मंत्री व्हायला लागले. मग त्या जातीचे लोक झेंडा घेऊन यायला लागले. हे ध्रुवीकरण कुणी केलं याचाही अभ्यास करावा. आणि हे का केलं तर सत्ता टिकवायसाठी. आपले गोपीचंद खूप जवळचे मित्र आहेत. ही टीका केल्यानंतर गोपीचंद यांच्याशी काय बोलणं झालं आणि तुम्ही काय त्यांना सल्ला दिला, हे सगळं प्रकरण घडल्यानंतर? नाही, माझं आणि त्यांचं लगेच बोलणं झालं. मी त्यांना निश्चितपणानं सांगितलं की जी पिढी सद्भावनेनं काम करून राजकारणामधून पडद्याआड गेलेली आहे किंवा थांबलेले आहेत, त्या पिढीशी आपलं वैर नाही आहे. त्या पिढीचा वारसा घेऊन जे लोक खऱ्या अर्थानं गावगाड्याला गुलाम म्हणून राबवत आहेत त्यांच्या विरोधामधला आपला संघर्ष आहे. आणि त्यामुळं तुम्ही रागाच्या भरामध्ये, उद्खिनतेमध्ये टोकाचं पाऊल उचलू नका. कारण जी पिढी ज्यांनी राज्यासाठी, जिल्ह्यासाठी, गावासाठी योगदान दिलं त्याचा आपण आदर करूया. आणि त्यांच्याही मनामध्ये निश्चितपणानं म्हटलं की आदर आहे. परंतु जसं मांजराची कोंडी होती चारी बाजूनं, त्याला जायला मार्ग मिळत नाही, त्यावेळी त्या फणा काढून अंगावर येत. अरे गोपीचंदचा तो आमदार आहे, अधिकाऱ्याला फोन करणार ना तो, बाबा ह्या कामाचं काय झालं, त्यानं लवकर करत नसेल तर बोलणं गरजेचं आहे. कारण लोकप्रतिनिधी आहे, लोकांनी निवडून दिले, लोकांच्या कामासाठी निवडून दिले. आता ते फोन करणं वाईट आहे का मग, चूक आहे का मग? बस ज्याला ते सहन होणार नाही त्यानं त्या खुर्चीमध्ये बसू नये ना. शेवटी जनतेच्या कामासाठी आमदार असतो आणि जनतेच्या करातून सगळ्या नोकरदारांना, आमदारांना सुद्धा पगार जात असतो. आमदाराची ड्युटी आहे. मग तपासामध्ये ते काहीतरी येईल, परंतु एखाद्या व्यक्तीला अडकवायचं आणि त्याचं राजकारण संपवायचं, त्याचं आयुष्य संपवायचं, हे सगळेच राजकारणी आता करायला लागलेले आहेत. मला हा जगपुरता मर्यादित मुद्दा नाही, सगळेच राजकारणी म्हणजे अनेक राजकारणी ही आता शकुनी मामाची भूमिकाच बजवायला लागले आहेत. अरे शकुनी मामाच्या पात्र रंगवू नका. थोडंसं तुम्ही राजकारणामध्ये धर्मराजासारखं धर्म बनायला शिका, धर्माचं पालन करायला शिका.
फक्त एकमेकावर कुरघोडी करायची, तो कुठं अडकला का, त्यानं काय केलंय का, हे जी माहिती काढायची, त्याला त्याच्या मागं लावायचं, त्याला त्याच्या मागं बदनामी करायला लावायची. आजच्या राजकारणे हे तुम्हाला मी खरं सांगू का, हे कपालक झालेले आहेत, कटकारस्थान. ह्यांना आता मला कधी कधी वाटतं कुठल्या तरी देशांच्या मध्ये वेगवेगळ्या अमेरिका वगैरे हे कटकारस्थान करतील ना, इकडे यांना पाठवून द्यावं सगळ्यांना. अरे बंद करा ना, याचा किळस आला लोकांना, कंटाळा आला. राज्याच्या विकासावर बोला, समाजाच्या प्रश्नावर बोलायला लागा. आणि निश्चितपणानं मी तुम्हाला सांगतो की आम्ही सगळे देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली काम. हा माणूस कधीही या व्यक्तिमत्वानं कुणावर तुम्ही असं बोला, तुम्ही टीका करा, उत्तर द्या, कधीही सांगितलं नाही. तुम्हाला माहितीसाठी सांगतो. धन्यवाद भाऊ. तर आपण बघितले की गोपीचंद पडळकर यांचे अगदी जवळचे मित्र सदाभाऊ खोत यांनी आता आपल्याशी बोलताना देखील असंच म्हटलं की गोपीचंद पडळकर यांनी जे रागाच्या भरात बोललेलं आहे ते चुकीचं असलं तरी त्याच्या पाठीमागे काय नेमकं कारण आहे ह्याचा शोध घेणं देखील खूप गरजेचं आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळी संशयाची सुई जात असली तरी देवेंद्र फडणवीस यांनी कुणालाही कुठल्याही नेत्यावर अशा पद्धतीनं बोला असं कुठल्याही नेत्याला सांगितलं नाही, असं देखील सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.